दरवेळेला विचारा जरांगे पाटील उपोषणाला बसतो, मग कधी हाके बसतात का? तुम्ही त्यांच्याशी जीवाशी खेळ का करतात? बोलवा सगळ्यांना एकत्र, आम्हाला कोणाला एकाही राजकारणाला बोलवू नका, फक्त त्यांना आणि त्यांनाच बोलवा. तुम्ही सर्वमान्य तोडगा काढा, मी पाठिंबा देतो. गेल्या वेळेला सुद्धा तुम्ही तोडगा काढला, छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन तोडगा काढलात, विधानसभेत मांडला, आम्ही पाठिंबा दिला. पण त्याच्यानंतर सुद्धा जे काय आगी लावण्याचे प्रकार चालू आहेत, मी सर्व समाजातल्या जनतेला सांगतोय आणि सर्व समाजातल्या नेत्यांना सांगतोय की तुम्हाला न्याय हक्काचं मिळालं पाहिजेच, पण ते आपापसात भांडून नाही. आपापसात भांडून आगी लावून हे जर राज्य करणार असतील, तुमच्या पेटलेल्या घरावरती पोळ्या भाजणार असतील, तर पहिली यांची राजकारणातली घरं पहिली जाळा, राजकारणातली घरं जाळा. त्यांची घरं जाळा असं माझं म्हणणं नाही, त्यांची घरं नाही, राजकारणातली. म्हणजे राजकीय त्यांचं जे काही वजन आहे ते खालसा करा, त्यांना निवडणुकीत पाडा, हा त्याचा अर्थ आहे. आणि जर लढायचंच असेल तर सगळे एकत्र येऊन महाराष्ट्र एकजुटीने उभा राहील, त्याच दिवशी या महाराष्ट्राला न्याय मिळेल. या सगळे मराठा बांधवांनो, या ओबीसीनी, या धनगरांनी, या सगळ्यांनी एकत्र या. तुमची ताकद ही पहिली या राज्यकर्त्यांना कळू दे की महाराष्ट्राची ताकद काय, आणि महाराष्ट्राच्या मुळावर घाव घालणाऱ्यांचे जे मनसुबे आहेत हे उधळून लावलं पाहिजे. म्हणून उद्याची जी काय बैठक आहे, सर्वमान्य तोडगा काढा. मी आज तुम्हाला जाहीर पाठिंबा देतोय, सर्वमान्य काढा तोडगा, सर्वमान्य तोडगा काढा, मी आज पाठिंबा देतोय. पण राजकारण्यांना बोलवण्यापेक्षा सरकारने सर्व समाजातल्या प्रतिष्ठित म्हणण्यापेक्षा विचारवंत किंवा त्यांचे जे नेते आहेत बोलवा ना, जरांगे पाटलांना बोलवा, हाकेंना बोलवा, आणखीन धनगर समाजातल्यांना बोलवा. काय पाहिजे तुम्हाला, काय पाहिजे तुम्हाला, काय पाहिजे, आणि खरंच देऊ शकता का हे सांगा त्यांना. दरवेळेला विचारा जरांगे पाटील उपोषणाला बसतो, मग कधी हाके बसतात का? तुम्ही त्यांच्याशी जीवाशी खेळ का करतात? बोलवा सगळ्यांना एकत्र, आम्हाला कोणाला एकाही राजकारणाला बोलवू नका, फक्त त्यांना आणि त्यांनाच बोलवा. तुम्ही सर्वमान्य तोडगा काढा, मी पाठिंबा देतो. पण नुसतं कोपऱ्याला गुळ लावायचा, तारखा देत राहायच्या, त्यातनं अनेक जण न्याय हक्कासाठी, आरक्षणासाठी जीव देत आहेत, त्यांचे जीव जात आहेत, पिढ्या संपतायत, पण लढा संपत नाहीये. किती पिढ्या तुम्ही असे रस्त्यावरती काढणार? आणि माझं स्पष्ट मत मी त्याही वेळेला व्यक्त केलं, आज सुद्धा व्यक्त करतो, या सगळ्यांना सामावून घ्या. मध्ये एक तो प्रयत्न आपण तोही करून पाहिला, कोर्टाची लढाई आपण लढून पाहिली, नाही झालं, अपयश आलं. मग आमच्यावरती आरोप झाले की बघा आम्ही जिंकलेलं लढाई ही हारले. बिहारने कसं केलं बघा, आता बिहारचं आरक्षण सुद्धा कोर्टाने रद्द केलेलं आहे. कारण आपण सगळ्यांना समजून सांगायला पाहिजे, आरक्षणासाठी जी टक्केवारीची अट आहे ती वाढवणं राज्य सरकारच्या हातात नाही, ती केंद्र सरकारच्या हातात, लोकसभेच्या हातामध्ये. आणि अजून एक आठवडा विधानसभेमध्ये आहे. मी सरकारला जाहीर विनंती करतोय आणि सर्व समाजातल्या जनतेला आणि नेत्यांना हात जोडून विनंती करतोय की चला तुम्ही जा मुख्यमंत्र्यांकडे बस. तर मंडळी, हे होते उद्धव ठाकरे. दरवेळेस बिचारा मनोज जरांगे उपोषण करतो, दरवेळेस लक्ष्मण हाके उपोषणाला बसतात. त्यांना एकत्रित घ्या, त्यांच्याशी चर्चा करा आणि एकदाचा काय तो हा प्रश्न मार्गी लावा. मी तुम्हाला समर्थन देतो, मी तुम्हाला साथ देतो, मी तुमच्या सोबत आहे असं म्हणत यावेळेस सरकारला उद्धव ठाकरेंनी धारेवर धरलं. मंडळी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवरायांची शपथ घेऊन आपण मराठा समाजाला न्याय देणार, आपण मराठा समाजाचं आरक्षण देणार अशी घोषणा ही केलेली होती. आणि त्या घोषणेची आठवण यावेळेस उद्धव ठाकरे यांनी करून दिली. काल सर्वपक्षीय बैठक पार पडली. आरक्षणाच्या प्रश्नावरती तोडगा निघणार असं सांगितलं जात होतं. मात्र महाविकास आघाडी, म्हणजे ज्यामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे, शरद पवारांची राष्ट्रवादी आहे, काँग्रेस आहे, यांचे काही नेते गेले नाहीत. उलट याच वेळेस छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली आणि या ठिकाणी राजू शिंदे हे भाजपमधनं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आले. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर ज्या ठिकाणी ही सर्वपक्षीय बैठक आरक्षण या विषयाच्या संदर्भाने घेतली गेली, त्याच दिवशी उद्धव ठाकरे यांनी
छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी देखील बैठक घेतली आणि भाषण केलं. तर मंडळी, सध्या मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे पाटील हे मराठवाड्याच्या दौऱ्यावरती आहेत. आज त्यांची धाराशिव या ठिकाणी रॅली पार पडली, सभा पार पडली. उद्या ते बीड या ठिकाणी येत आहेत आणि बीडमध्ये आता खूप मोठ्या प्रमाणावर मराठा समाजातील बांधव हे एकत्रित येणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्याचं कारण असं आहे की आत्ताच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये बीडमध्ये बजरंग सोनवणे हे विजयी झाले, तर ओबीसी आणि वंजारी असलेल्या पंकजा मुंडे यांना पराभव पत्करावा लागला. आता आपण देखील बीडच्या या जाहीर सभेला जाणार असं बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांनी जाहीर करून टाकलं आणि त्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये मोठ्या प्रमाणात ही सभा रंगणार आहे. रॅलीसाठी उत्स्फूर्त असा प्रतिसाद मंडळींचा असणार आहे असं देखील सांगितलं जाऊ लागलं. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील, त्याचबरोबर ओबीसीचे उपोषणकर्ते लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे या सगळ्या उपोषणकर्त्यांना तुम्ही सोबत घेऊन बसा, त्यांच्यासोबत चर्चा करा आणि एकदाचा काय तो हा प्रश्न मार्गी लावा असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. परंतु त्या सर्वपक्षीय बैठकीला ते गैरहजर राहिले आहेत. त्यातच आता आणखी एक सूर किंवा आणखी एक बातमी अशी समोर येते की काँग्रेसचे विरोधी पक्षनेते वडेट्टीवार हे वडीगोद्री या ठिकाणी गेले. त्यांनी ओबीसी समाज आणि ओबीसी आरक्षण बचाव यासाठी उपोषण करत असलेले लक्ष्मण हाके यांच्याशी चर्चा केली आणि आपण ओबीसी आरक्षणाच्या बचावाच्या लढ्यात सोबत आहोत असं जाहीर केलं. परंतु आता त्यांनी पुन्हा एकदा घुमजाव केलाय अशा आशयाचे वक्तव्य ओबीसींच्या काही अभ्यासकांकडनं येतात. त्यामुळे सरकार किंवा विरोधी पक्षनेते हे उपोषणकर्त्यांना आरक्षण मागणी करता जे उपोषण करतायत, आरक्षण बचावाकरता जे उपोषण करतायत, या दोनही मंडळींना खेळवत ठेवतायत का असा प्रश्न हे अभ्यासक उपस्थित करू लागलेले आहेत. त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांनी आता सरकारला देखील हे अल्टिमेटम दिलेलं आहे. येणाऱ्या 13 जुलैपर्यंत तुम्ही सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करा, GRची अंमलबजावणी करा अथवा सरसकट मराठा आरक्षण हे लागू करा. अशा गोष्टींसाठी मनोज जरांगे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावरती निघालेले आहेत आणि तुम्ही जर 13 जुलैपर्यंत हा प्रश्न निकाली काढला नाही, या प्रश्नावरती तोडगा काढला नाही, तर आम्ही येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये 288 पैकी 288 जागा लढू असं जाहीरपणे मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिलेला आहे. मंडळी, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांचे वक्तव्य, मनोज जरांगे पाटील यांची भूमिका, मराठा समाजाची या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये भूमिका जर आपण पाहिली तर ती महायुतीच्या सरकारला न परवडणारी आहे. त्याचं कारण असं आहे की आत्ताच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये मराठवाड्याचे निकाल जर आपण पाहिले तर केवळ एका जागेवरती महायुतीला, जी छत्रपती संभाजीनगरची जागा आहे, त्या जागेवरती विजय मिळवता आलेला आहे. बाकी इतर ठिकाणी मराठवाड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मराठा फॅक्टर चालल्याचं बघायला मिळालं आणि याचा सर्वाधिक फायदा हा शरद पवार गटाला, त्या खालोखाल उद्धव ठाकरेंना आणि त्या खालोखाल हा काँग्रेसला झाला. या संपूर्ण जागांपैकी काँग्रेसच्या आणि उद्धव ठाकरे यांच्या जास्तीच्या जागा निवडून आल्या, तर ज्या ठिकाणाहून कधीही पराभव म्हणजेच मागच्या 5 टर्म पराभव न झालेले निर्विवाद खासदार राहिलेले रावसाहेब दानवे यांना पराभव पत्करावा लागला. तर बीडमध्ये पंकजा मुंडे या हमखास निवडून येतीलच
असं भाजपच्या कार्यकर्त्यांना, असं भाजपच्या पक्षश्रेष्ठींना वाटत होतं. परंतु बीडमध्ये धक्कादायक निकाल लागला. पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. बजरंग सोनवणे निवडून आले आणि त्यामुळे विधानसभा निवडणुकींची धास्ती आता महायुतीने खूप मोठ्या प्रमाणात घेतलेली आहे. आणि त्यामुळे हा प्रश्न कशा पद्धतीनं निकाली लावतात ते देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी केलेले विधान आणि त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून अवश्य कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा. धन्यवाद.